शेतकरी हा निश्चित अडचणीत आहे. तुमचं धाडसही झालं नाही आणि तुम्ही त्याला दुर्लक्ष केला. आता रोहित पवारला वाटत असेल सरकार त्यांचं काही ताबडतोब सांगितलं बटन दाबलं तर चालू झालं पाहिजे, असं होत नाही. शेतकरी हा निश्चित अडचणीत आहे. नैसर्गिक मार, भाव नाही, कांद्याला भाव नाही, अशा अनेक प्रश्नाशी शेतकरी निश्चित झगडत आहे आणि म्हणून सरकार सुद्धा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये सरकारने जे जे निर्णय घेतले ते सर्व शेतकऱ्यांच्या हिताचे आणि आताही जर काही चुकत असेल किंवा काही जर मागण्या करायच्या असेल तर सरकारकडे निश्चित यावं. सरकार त्याचा पुन्हा विचार करू शकतो. परंतु रोहित पवारांनी उपोषण करून एक राजकीय स्टंट जो निर्माण केलाय तो योग्य नाही. मला वाटतं एक बरं झालं की रोहित पवारांनी आयुष्यात पहिल्यांदा उपोषण केलं. शेतकरी हा भूकमारीमुळे तडफडून मरतोय हे दुर्दैव कसं त्याला किती वेदना होत असतील याची जाणीव मला वाटतं या माध्यमातून होत असते. तर हा आमचा बळीराजा वर्षानुवर्ष तुमच्याही राज्यामध्ये अशाच प्रकारच्या मागण्या घेऊन तुमच्याकडे येत होता. त्या टायमाला त्याच्याकडे पाहण्याचं तुमचं धाडसही झालं नाही आणि तुम्ही त्याला दुर्लक्ष केला. 3 दिवसाचं उपोषण, तब्येत खराब होते. रोहित पवारांना माझं विनंती आहे एक मित्र म्हणून हे उपोषण वगैरे करण्यापेक्षा सरकारशी चर्चा करा. जर न्याय द्यायच्या भूमिकेत असाल तर जो न्याय देणारा आहे आणि ज्याच्यासाठी न्याय आपल्याला पाहिजे याच्यामध्ये संवाद हा असला पाहिजे. म्हणून तो संवाद तुम्ही करा. परंतु असे उपोषण करून साखरची लेवल कमी झाली असं करण्यात काही अर्थ नाही. म्हणून मला वाटतं रोहित पवारने हे उपोषण एक राजकीय पक्ष म्हणून केलं. आता रोहित पवारला वाटत असेल सरकार त्यांचं काही ताबडतोब सांगितलं बटन दाबलं तर चालू झालं पाहिजे, असं होत नाही. कोणताही निर्णय घेताना त्याला आपण ते घेऊ शकतो का हा विचार केला पाहिजे. आणि म्हणून कृषी मंत्र्यांनी सुद्धा त्यांना विनंती केली होती. सरकारची सुद्धा त्यांना विनंती राहणार आहे. रोहित पवार म्हणून नाही तर या महाराष्ट्रातल्या कोणत्याही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जरी उपोषण केलं तर त्याची दखल घेणे हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून त्या दखल हे सरकारने घेतलेली आहे आणि मला वाटतं त्याच्या संदर्भामध्ये आजही काही निर्णय होणे शक्यता आहे. ते बघा, या ऑपरेशन टायगरची अनेक वेळा चर्चा होते आणि ते आपल्या मीडियाच्या माध्यमातून मीडियाच ऑपरेशन टायगर जिवंत करतो की काय असा एखादा प्रकार आहे. आमचा या बाबतीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही आणि याचा निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेब. म्हणून या सगळ्या बावड्या आहेत, या सगळ्या बातम्या आहेत, या बातम्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही. मीडियामध्ये हे जोरकस चालत असतं. दोन दिवसाला ऑपरेशन टायगर कधी होणार, तुम्ही ऑपरेशन टायगर करणार आहात का, अशा कोणत्याही गोष्टीला उत्तर फक्त एकनाथ शिंदे साहेब देतील. या सगळ्या बातम्याला आम्ही कुठेही पुष्टी सुद्धा देत नाही आणि आमचा त्याच्याशी संबंध आहे. आता वाचवलं त्यांच्या पक्षाचे खासदार काय बोलले आता त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही, अर्थार्थी संबंध नाही. त्यांच्या पक्षात काय चाललंय याच्याबद्दल आम्ही त्याचा डोकूनही पाहत नाही, आम्हाला ती सवय नाही. आमच्याकडे जे डॉक्टर आहेत एकनाथ शिंदे साहेब ते योग्य वेळेला ऑपरेशन करत असतात. म्हणून याच्या चर्चा आमच्याकडे कुठेही नाहीये. या फक्त मीडियात चाललेल्या बातम्या आहेत. संजय राऊतला काय ऊन लागलंय की काय माहित नाही. रोज काहीतरी वेगवेगळे स्टेटमेंट करतात. कधी शरद पवारला सांगतात तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हा. आता नवीन फंडा काढला. आता राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी देशाचं राजकारण करण्यासाठी दिल्लीत जावं, दिल्लीतून राजकारण करावं असा त्याचा अर्थ होतो. महाराष्ट्राचं राजकारण करत असताना या संजय राऊत सारख्या माणसांनी त्यांना खड्ड्यात टाकलं. हा खरंच त्यांची तारीफ करतोय का त्यांचं वाईट चिंततोय हेही कळायला मार्ग नाही. म्हणून संजय राऊतच्या स्टेटमेंटवर कोणताही विश्वास ठेवण्यासारखे ना ते उद्धव ठाकरे आहेत ना राज ठाकरे हे त्यांच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवत नाही. त्यांनाही माहिती हा संजय राऊत हा बोलत असतो, आपण फक्त शांत राहायचं. म्हणून संजय राऊत हा आजकाल ऊन लागल्यानंतर जसं परिणाम झालेला आहे त्या पद्धतीने बोलतो. उभाटाचे नेते उद्धव ठाकरे साहेबांना पहिलाही वेळ नव्हता, आजही वेळ नाही, उद्याही वेळ राहिला. जर त्यांच्याशी कुणाला बोलायचं असेल तर त्यांनी विषयावर बोललं पाहिजे असं त्यांची अपेक्षा असेल. म्हणून ते इंडिया आघाडीची बैठकीला गेलेले. नेमकी त्यांची भूमिका काय, पक्षाची भूमिका काय हे त्यांच्याशिवाय कुणालाच माहित नाही.
म्हणून आता त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही. काय मला वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर करणारा असेल किंवा करवणारा असेल अशा ह्याच्यात वाद होऊ नये. दोन समाजामध्ये उगाच तरी तीड निर्माण करण्याचा प्रकार काही लोक करतात. पोलिसांनी याच्यावर लक्ष दिलं होतं. पांढरा पट्टा मारतात, म्हणजे आणखी कोणत्या पट्ट्या मारतील, मग त्याच्यावर काहीतरी भाष्य करतील आणि तो विषय असं सगळं बसायला बाकीचे लोक तयार राहतील. या छोट्या विषयावर भांडण्यापेक्षा हे जे काही करणारे आहेत त्यांच्यावर कारवाई निश्चित झाली. गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या भाषेमध्ये त्यांना काय साक्षात्कार झालाय मला माहित नाही, परंतु याच्यावर मला वाटतं माझ्यासारखं बोलणं होतं. त्या सभापतीने जी काही शंका व्यक्त केली आहे ते कार्यकर्ता म्हणून त्याची भावना आपल्या नेत्याबद्दलचा आदर आणि जपणं हा त्याचा मागचा आशय आहे. माझ्या नेत्याला कुठेही धक्का लागता कामा नये, माझ्या नेत्याचा कुठे घातपात होऊ नये यासाठी सतर्क राहावं अशी त्याच्यातून एकंदरीत त्याचा अर्थ काढला जातो. म्हणून त्याला असं त्याच्या भावनेला असं चुकीचं समजण्याचं काही कारण नाहीये आणि ती त्याची काळजी एकनाथ शिंदे साहेब स्वतः घेतात हे मी त्यांना सांगतो. वेरूळमध्ये ज्या जाधवची हत्या झाली त्या संदर्भात मी स्वतः एसपीशी बोललेलो आहे. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, कुणाची गय केले जाणार नाही. त्याच्यामध्ये आणखीन काही जे काही माझ्या समोर जे आलेले प्रकार आहेत त्याची चौकशी चालू आहे. मला वाटतं त्या 2 दिवसामध्ये त्याचा सर्व जनतेसमोर आलेख निश्चितच. संजय राऊत हा मनोरुग्ण आहे, त्याला दवाखान्यात टाकलंच पाहिजे. ऑपरेशन टायगरच्या बातम्या या चॅनलच्या माध्यमातून चालत आहेत, त्याचा आमचा कुठेही संबंध नाही. या संदर्भामध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबच बोलतील. म्हणून आम्हाला त्या टायगर, कोल्हे, लांडगे याच्या संदर्भामध्ये कोणते भाष्य करायचं आवश्यकता